धुळ्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना इस्रोची सफर। धुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील 6वी ते 8वीतील 50 विद्यार्थ्यांना इस्रोची सफर घडविण्यात येणार आहे। या सहलीसाठी विद्यार्थी 2 ऑक्टोबरला नाशिक येथून विमानाने बंगळुरूला रवाना होतील। या सहलीत शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा समावेश असून ते प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव घेणार आहेत। काल 30 सप्टेंबर रोजी धुळे जिल्हा परिषद कार्यालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प 24 कोटींचा होता, त्यात 4 कोटींची वाढ झाल्यानंतरही 32 लाख रुपये शिल्लक होते। या शिल्लक रकमेतून 20 लाख रुपये इस्रोच्या सहलीसाठी वापरण्याचा निर्णय झाला। 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान परीक्षा घेऊन 210 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती। त्यानंतर मुलाखतीतून 50 विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली। विद्यार्थ्यांसोबत 6 शिक्षकही या सहलीत सहभागी होणार आहेत। या सहलीमुळे विद्यार्थ्यांना इस्रोच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेल आणि त्यांना अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात प्रेरणा मिळेल। इस्रोच्या सहलीसाठी निवड केलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा। कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राध्यापक संजय पाटील यांचे राष्ट्र निर्मिती व आजचा विद्यार्थी तर प्राध्यापक सोनाली पाटील यांचे अवकाश विज्ञान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। शिक्षाशी जडले नाते हा उपक्रम आपल्या जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो बेंगळुरू इथे शैक्षणिक सहलसाठी करण्यात आलेला आहे। यामध्ये जिल्हा परिषदचे 50 विद्यार्थी, 6 शिक्षक अशी आपली सर्व टीम जाणार आहे आणि याचा उद्देश आहे की विज्ञान जे 6वी ते 8वीचे आपले विद्यार्थी आहेत ज्यांना विज्ञान विषय आहे त्या विज्ञान विषयासंबंधित त्यांना एक्सपोजर मिळावं आणि शिकण्याची संधी मिळावी। त्यामध्ये आपल्याला बेंगळुरू इथे स्थित असलेले स्पेस रिसर्च सेंटर या सेंटरला आपण व्हिजिट देणार आहे, मैसूरला व्हिजिट देणार आहे आणि जाताना आपण विमानाच्या मार्गाने जाणार आहे। त्याच्यामुळे आपल्या जिल्हा परिषदचे मुलं जे सामान्य कुटुंब परिस्थिती असलेले आहेत त्यांना प्रथमतः रेल्वेने आणि विमानाने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे। तर या निमित्ताने जाताना परवा दिवशी या दौऱ्याची सुरुवात होणार आहे। टोटल 5 ते 6 दिवसाचा हा शैक्षणिक सहल असणार आहे। यामागे उद्देश एवढंच की प्रत्येक विद्यार्थ्याने विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्याच्या प्रगती करताना या एक्सपोजर व्हिजिटचा त्याच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये पुढे करिअर निवडताना त्याला नक्कीच फायदा होईल असा विश्वास आहे आणि याला यशस्वी बनवण्यासाठी जिल्हा परिषदच्या सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांचं मी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाने सर्वांचा आभार मानतो आणि सर्व पत्रकार बांधव ज्यांनी याला माध्यमाद्वारे सर्व जिल्ह्यामध्ये नेण्याची प्रयत्न करणार आहे त्यांचे मी या निमित्ताने आभार मानतो। सर, विद्यार्थ्यांना काही